नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. हां भाऊ, इंग्लिश ग्रामर नव्यानं चालू केलं आपण त्या दिवशी, बरोबर आहे. इंग्लिश ग्रामरचा सिलेबस पाहिला. काय ते म्हणलं, बेसिक इंग्लिश ग्रामरवर 25 ते 27 प्रश्न, 10 प्रश्न पॅरेग्राफवर आणि जवळपास 12 ते 15 प्रश्न कायचे ते व्होकॅब्युलरीवर. व्होकॅब्युलरीमध्ये काय ते वन वर्ड सबस्टिट्यूशन, अनेक शब्दासाठी एक शब्द, फ्रेजेस, मनी, सिनोनिम्स, अँटोनिम्स, ठीक आहे, मनीचे अर्थ, असं काही बी तुम्हाला परीक्षेत विचारू शकते. एवढं लक्षात ठेवायचं का आपल्याला 50 पैकी 25 ते 27 मार्काचे प्रश्न बेसिक इंग्लिश ग्रामरवर येणार आहे. कायच्यावर? हां, आणि बेसिक इंग्लिश ग्रामर त्याला समजन जे पहिलेपासून इथं हजर आहे, नाही तर इथं निवाडच पडत नाही. आता इथं लक्ष द्या. आपण त्या दिवशी पाहिलं प्रश्न येते कसे, तर परीक्षेत प्रश्न येते कसे हे पहिले समजून घ्या आणि तवाच टेन्स समजून. आपण पहिलं चॅप्टर चालू करत आहे टेन्स. कोणतं अबे, कोणतं? टेन्स. आता 10 चॅप्टरमध्ये का पाहायचं आहे, कायचे प्रकार, प्रश्न कसे येते. आतापर्यंत इंग्लिश ग्रामर, ठीक आहे, प्रश्न कसे विचारत गेलं. आता तुम्हाला सांगतो, यानं रिकाम्या जागा कमी केल्या आणि चुकीचे शब्द ओळखा, चुकीचे पर्याय ओळखा, योग्य पर्याय ओळखा, खाली दिलेले वाक्य कोणते करेक्ट आहे असे प्रश्न चालू केले. हे प्रश्न त्यालेच ओळखता येईन ज्याले वाक्यामधली एरर शोधता येते. आणि एरर शोधासाठी का पाहिजे, बेसिक इंग्लिश ग्रामर लागन. का लागन? मग आता बे लक्ष द्या बे, ठीक आहे. आला परीक्षेत प्रश्न, ठीक आहे, आला प्रश्न परीक्षेत. रिकामी जागा, मीट, ठीक आहे, मीट माय गर्लफ्रेंड, ठीक आहे, माय गर्लफ्रेंड, ए लक्ष द्या रे, ठीक आहे, मीट माय, ठीक आहे, गर्लफ्रेंड, ठीक आहे. आता लक्ष द्या, मी माझ्या गर्लफ्रेंडला, ठीक आहे, आय मीट माय गर्लफ्रेंड, फुल स्टॉप दिलं, थांबलो मी, असं वाक्य इंग्लिशच्या ग्रामरमध्ये अजिबात येणार नाही, येऊ शकत नाही. काऊन? हे वाक्य मला 12 काळात लिहिता येते. कायचे किती प्रकार? कायचे किती प्रकार? 12 काळात लिहिता येते. इट इज अ टोटली ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स, ठीक आहे. काऊन? तर मी ऑप्शन मध्ये सर्वच ऑप्शन खालतं काय बे, खालतं कायाचे ऑप्शन राहीन, इथं राहीन मीठ, दुसरं ऑप्शन राहीन मेट, ठीक आहे, तिसरं ऑप्शन राहीन विल मीट, ठीक आहे, का राहीन? विल मीट. चौथं ऑप्शन राहीन ए लक्ष द्या, चौथं ऑप्शन का राहीन, तर ए इकडे लक्ष द्या, चौथं ऑप्शन राहीन, ठीक आहे, विल, ठीक आहे, हॅव, ठीक आहे, बीन, ठीक आहे, मीटिंग, असे खडूस ऑप्शन तुम्हाला देईन. हा, मग पोट्ट हे छटाक छटाक आहे, हे वाला मोठं आहे, मोठं वालंच का असन उत्तर, त्या बापाची टांग, ठीक आहे, अजिबात असं येणार नाही. आपल्या मनानं काही कारभार करायचा नाही. मग आता लक्ष द्या, आय मीट माय गर्लफ्रेंड असं वाक्य चूक आहे. प्रत्येक वाक्यात काही जिंकून काही मी प्रत्येक काय शिकवीन तुम्हाला ते त्याला माहीत आहे, ठीक आहे. त्यानं स्पष्ट दिलेलं आहे का, ठीक आहे. आम्ही MPSCच्या PSI STIच्या मेन्सले इंग्लिश मराठी ग्रामरचा पेपर घेणार आहे आणि त्याची लायकी दिली आहे त्यानं 12वी. तुम्हाला म्हणजे MPSCसाठी मागितलं आहे ग्रॅज्युएशन. का मागितलं आहे? ग्रॅज्युएशन कंपल्सरी, ठीक आहे. एनी ग्रॅज्युएट, नो पर्सेंटेज क्रायटेरिया. इफ यू कुतू पास देन यू आर ऑल्सो इलिजिबल. नो पर्सेंटेज क्राय बिकॉज आय एम कुतू पास, सो आय एम ऑल्सो इलिजिबल. तर की कुठून पास व्हा, फक्त एक वेळा त्याला पास पाहिजे. पण त्यानं MPSCत मराठी इंग्रजी पेपरचा क्रायटेरिया का दिला? 12वी, 12चा दर्जा. त्याला माहीत आहे यायची लायकी 15वीची नाही आहे, म्हणून त्यानं 12वी दिलं. तर यायला माहीत आहे का इथं का भराचं हे ओळखता येणार नाही. मग हे प्रत्येक वाक्यात जिंकून देते. का देते वे? का देते? जिंकून. मग इथं दिन असा शब्द ते कोणता? येस्टरडे. कोणता? हा, मग येस्टरडे दिन. भाऊ, ह्या वेळी जिंकून हे डुकरे सांगते इथं का भरायचं आहे. येस्टरडे, ठीक आहे, येस्टरडे लास्ट वाला शब्द कोणताही वाक्यात आला तर हा सांगते साधा भूतकाळ. का सांगते? का सांगते? का सांगते? साधा भूतकाळ. का सांगते? मग साध्या भूतकाळ त्याचं रूप, दुसरं रूप, कितवं रूप? याचं दुसरं रूप बे डुकरे हो, याचं दुसरं रूप कचकन मेट. हे वाला ऑप्शन समजलं का? आय मेट माय गर्लफ्रेंड येस्टरडे. मी काल माझ्या गर्लफ्रेंडला भेटलो. समजलं का? झालं वाक्य. व्हेरी पानचट, ठीक आहे. अबे व्हेरी पानचट,
ठीक आहे. मी माझ्या गर्लफ्रेंडला दररोज भेटतो असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आय रिकामी जागा मेट माय गर्लफ्रेंड एव्हरी डे. का म्हणला? एव्हरी डे, दररोज. थेट धंदे आहे मला. ठीक आहे. मग इथं काय येईन तर इथं क्रियापदाचं हे लगेच शब्द बदलला हे बदलते. ठीक आहे. ठेवाला जिंकून इथं सांगते भराचं काय. समजलं का? जर मी म्हणलं मी उद्या, ठीक आहे, मी माझ्या गर्लफ्रेंडला उद्या भेटणार आहे, टुमारो शब्द आला. का आला बे? इथं का आला? इथं जर शब्द आला टुमारो, ठीक आहे, का आला? टुमारो. हे टुकरे सांगते इथं भराचं काय. मग हे नाही येणार. ठीक आहे. टुमारो म्हणजे साधा साधा भविष्य काय. कोणता काय? कोणता काय? मग टुमारो म्हणजे साधा भविष्य काय. इथं का करायचं? लगेच इथं आय साठी, ठीक आहे, आय साठी लगेच साध्या भविष्य काय शाल. काहीन शाल. आणि शाल याचं पहिलं रूप शाल मीट. आय शाल मीट माय गर्लफ्रेंड टुमारो. समजलं का? फेरी पानसट. वैखाचं कसं तर प्रत्येक वाक्यात काही इंग्लिश ग्रामरच्या जिंकून ते जिंकून सांगन वाक्याचा काळ कोणता भरावा. समजलं का? ए भाऊ, मग म्हणून ते चूज इनकरेक्ट सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग गिवन सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यापैकी कोणतं वाक्य चुकीचं आहे होय का. आणि हे चादल्य का करण ह्या वाक्यात. हे चादल्य का करण ह्या वाक्यात. ठीक आहे. टुमारो दिन आणि हे चोट्टी इथं, ठीक आहे, हे चोट्टी इथं मेट दिन. दिस इज टोटली रॉंग सेंटेन्स. टुमारो आहे आणि क्रियापदाचं रूप पाहिजे होतं शाल प्लस मीट. त्यानं काय दिलं? भूतकाळाचं दिलं. म्हणजे एक तर तिथं शब्द का पाहिजे होता? यस्टरडे. समजलं का? जर ह्या शब्द आहे तर ह्या शब्द सांगते इथं काय. मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का? प्रोग्रॅम प्रश्न परीक्षेत कसे येतात इंग्लिश ग्रामरवर हे समजलं का? सारा खेळ याच्यावर आहे भाऊ. हे जर समजलं तरच. नवीन इंग्लिश ग्रामरची बॅच आहे, पाहून घ्या आता. नवीन माणसासहित नाही, जुन्या माणसासहित, नवीन कॅमेऱ्यासहित, डिजिटल बोर्डवर. ठीक आहे. तर हे असं वाक्य मग हे का होईन? चूक. मग हे एक ए वाक्य देईन, असंच बी देईन टेन्सवर. आणि म्हणून चुकीचं वाक्य होय का? सर असं काऊन केलं ते? रिकाम्या जागा बंद काऊन केल्या? असं काऊन केलं? रिकाम्या जागा बंद काऊन केल्या सर? तर रिकाम्या जागा सोडवायला कमी वेळ लागते आणि प्रश्न वाचायला बंद तेवढं मोठं वाक्य वाचायला का लागते? वेळ. आणि त्याच्यात मग का शोधा लागते? एरर. ठीक आहे. कुठं एरर आहे तेव्हा ते वाक्य चुकीचं आहे का बरोबर आहे? मग काहीच नाही, फक्त वेळ जास्त लागला पाहिजे आणि तुमचा डोंगा डुबला पाहिजे. तयारच आहे ते गड्डा करून. मसनात तू मेला, मसनात नाही ते नाही नसन मेला, जिवंत गाड्याचे प्रयत्न करते ते. डायरेक्ट टाकली, एक फेनकाडावर लात मारली, गड्ड्यात पडला का पावड्या गिवड्यान माती नाही बोलत ते. डायरेक्ट मशीनच आहे, डायरेक्ट मर तू. ठीक आहे. तर मग आता लक्ष द्या. तर हे कसं भराचं समजलं का? मग तिथं टुमारो आहे, इथं टुमारो आहे, तिथं काही शाल मीट. ठीक आहे. आय शाल मीट माय गर्लफ्रेंड टुमारो. मी उद्या माझ्या गर्लफ्रेंडला भेटणार आहे. किती आनंद आहे. ठीक आहे. मग समजलं का? हे प्रत्येक वाक्यात जिंकून येईन. काही येईन जिंकून. ठीक आहे. आणि हे जिंकून सांगन इथं भराचं काय. काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम भाऊ? काही प्रॉब्लेम? जमन 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 करू. मग काय चालू? मग आपण पहिला चॅप्टर पाहणार आहे इंग्लिश ग्रामरचा टेन्स. कोणता कोणता पाहणार आहे? भूताचा बाजार. कोणता पाहणार आहे? टेन्स. कोणता पाहणार आहे? मग लक्ष द्या रे. आता हे जे काय पाहता याले म्हणते कर्त्याचे काय. कशाचे काय बे? कशाचे काय चोट्यो? कशाचे काय? कर्त्याचे काय. अन तुमच्या मास्तरनं तुम्हाला चेन द वाईस नावाचा चॅप्टर शिकवला. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह वाईस. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका, अमेरिका डिस्कवर्ड बाय कोलंबस. कराय सर टीचर्स अस इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर. ठीक आहे. इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर. ठीक आहे. करायले सर टीचर्स अस इंग्लिश. मग करायले सर इज टीचड. ठीक आहे. ठीक आहे. पहा मग कराय सर टीचर्स अस इंग्लिश. इंग्लिश ग्रामर इज टीचड. ठीक आहे. टू बाय करायला सर. टू अस कोणाला शिकवत आहे? आम्हाले. मग त्याचं का झालं ते? पॅसिव्ह वाईस. ते कसं करायचं? पॅसिव्ह वाईस का आहे? पॅसिव्ह वाईस तुमच्या मास्टर डॅनं तुम्हाला लेको वेगळ्या चॅप्टर शिकवला. वेगळ्या नाही. इट इज अ टाईप ऑफ टेन्स. इट इज अ टाईप ऑफ टेन्स.
पॅसिव्ह व्हॉइस हे काळाचेच प्रकार आहे, पण त्याले म्हणते कर्माचा काळ. का म्हणते बे, का म्हणते डुकरे हो, त्याले का म्हणते हा कर्माचा काय, कर्माचा. इकडे लक्ष द्या, ठीक आहे, ए इकडे लक्ष द्या, त्याले कर्माचा काय काऊन म्हणते, इकडे लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो. आता इथं लक्ष द्या, ठीक आहे, इकडे लक्ष द्या. कोलंबस, ठीक आहे, कोलंबस डिस्कवर्ड, ठीक आहे, डिस्कवर्ड अमेरिका. मग मग तुमचा मास्टर द्या म्हणे बेटा दिस इज सब्जेक्ट मा, हो जी गुरुजी सब्जेक्ट, दिस इज वर्ब मा, हो मा, ठीक आहे, त्याच्यानंतर दिस इज ऑब्जेक्ट, ठीक आहे, कर्ता क्रियापद कर्म. मग तुमचा मास्टर द्या म्हणे याचं पॅसिव्हाइज करायचं आहे, हे ऍक्टिव्हाइजचं वाक्य आहे. ऍक्टिव्हाइजचं वाक्य म्हणजे का, कर्त्याचा काय, मग ह्या सब्जेक्ट होय, सब्जेक्ट होय, याच्यानुसार क्रियापदाचं रूप आहे. कायच्यानुसार, याच्यानुसार क्रियापदाचं रूप आहे म्हणजे कर्त्याचा काय. मग जे 12 काय शिकणार आहे आता आपण, वर्तमानाचे 4, भूताचे 4 आणि भविष्याचे 4, हे कर्त्याचे काय आहे. आणि पॅसिव्हाइज मध्ये कर्माचे काय शिकू, कशाचे. मग तुमचा मास्टर द्या म्हणे याचं पॅसिव्हाइज करत आहे बेटा, ह्यावाला का नाही ऑब्जेक्ट इकडं आण, ठीक आहे. मग दलिंदर इकडं ऑब्जेक्ट आणि अमेरिका, ठीक आहे. मग वाज, ते वाज कसं आहे ते सगळे मी सांगतो, काही लोड नाही घ्यायचं. मैं जिंदा हूं तब तक कोई लोड नाही लेने का. अमेरिका वाज तिसरं रूप डिस्कवर्ड, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या मास्तरने सांगितलं बाई घ्यायचं, ह्या बाई डोंगा डुबवते, या बाईच्या मागं अजिबात लागायचं नाही, हे कवा डोंगा डुबवून सांगत नाही, ठीक आहे, ते मसनात नाही तिथे, ठीक आहे. ए बायगीवरून पॅसिव्हाइजचं वाक्य नसते ओळखले जात, ठीक आहे. हा काळाचा प्रकार आहे, काळावरूनच ओळखायला येते. मी सांगेन कसं ओळखायचं ते. मग अमेरिका वाज डिस्कवर्ड बाय कोलंबस. समजलं का, हे समजलं का. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका, अमेरिका वाज डिस्कवर्ड बाय. मग हे जे अमेरिका होतं हे का झालं, कर्माचं का झालं, करता. म्हणून याले म्हणते याले म्हणते कर्त्याचा काय, आणि हे कर्म इथं आलं म्हणून याले म्हणते कर्माचा काय. कशाचा काय, कर्माचे 8च काय होते, म्हणजे पॅसिव्हाइजचे 8च प्रकार आहे, ठीक आहे. हे जे 12 प्रकार आहे याच्यापैकी 8च प्रकार होते, 4 प्रकार पॅसिव्हाइजमध्ये होत नाही. काऊन नाही होत जी सर, ते बी मीच सांगेन. काय म्हणलं, काऊन नाही होत जी सर, फुकट पैसे दिले का मला, हां 25,000 दिले, ठीक आहे, थोडीशी फी आहे का, हां थोडीशी फी आहे का, फुकट हरामाची येते का पैसे, ठीक आहे, फुकट दिले का पैसे नाही, सब पडायंगा कराय मास्तर, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, याची फी पुण्यात 80,000 आहे, ठीक आहे. नुसतं इंग्लिश ग्रामर लावायला गेलो तर 8,000 आहे. किती हजार आहे, 8,000. घ्या शिकून, इथं 25,000 सब मिल रहा है तेरे को, ठीक आहे. त्याच्यात बी पस्ते देते, 5 घ्या 7 घ्या सर, आता सध्या आहेच नाही, तुरी इकू द्या, ठीक आहे. चालतेच आहे. मग आता लक्ष द्या, तर आपल्याला काळामध्ये कशाचे काय पाहायचे, आता कर्त्याचे काय, कशाचे काय. मी कमीत कमी जोपर्यंत हे 2 चॅप्टर होत नाही तोपर्यंत 500 वेळा शब्द उच्चारीन. ह्या किती वेळा, 500 वेळा. का, कशाचे काय शिकायचे आहे, कायच्यात, टेन्सेसमध्ये कशाचे काय पाहायचे आहे, कर्त्याचे, आणि पॅसिव्हाइजमध्ये कर्माचे. पॅसिव्हाइज इट इज अ टाईप ऑफ टेन्स, पॅसिव्हाइज इट इज अ टाईप ऑफ टेन्स, ठीक आहे. दिस इज नॉट अ डिफरंट चॅप्टर, ठीक आहे. इट इज अ टाईप ऑफ टेन्स. कशाचा प्रकार आहे, काळाचाच. पण तिथं कर्माचे 8 काय होते, ठीक आहे. मग आपण शिकलो, ठीक आहे, मराठीत रावण रामना, ठीक आहे, राम रावणाला मारतो, त्याचं पॅसिव्हाइज, रामाकडून रावण मारल्या गेला, ठीक आहे. राम किल रावण, रावण वॉज किल बाय राम. समजलं का, मी का म्हणलं, समजलं का, ठीक आहे. तर हे बरोबर समजून घ्या. काही प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम, अरे भाऊ काही प्रॉब्लेम, कशाचे काय पाहत आहे, हा कर्त्याचे किती काय बे, किती काय, 12 काय पाहायचे आहे, किती काय पाहायचे आहे. आता लक्ष द्या, ठीक आहे. काळाचे मुख्य 3 प्रकार, वर्तमान भूत भविष्य. काय म्हटलं, वर्तमान भूत भविष्य. आता लक्ष द्या, माय वाक्य ऐका बरोबर, कामाचे वाक्य आहे, लेखो. भूतकाळात घडलेल्या घटना वर्तमानात कधीच भूतकाळात घडलेल्या घटनाचा विचार करायचा नाही, नाही तर भविष्य खराब होते. काय म्हणलं,
भूतकाळात घडलेल्या घटना वर्तमानात कधीच आठवायच्या नाही, नाही तर भविष्य खराब होते. झालं गेलं पावलं. ठीक आहे, आली गेली. ठीक आहे, आला गेला गेला. काही लोड घ्यायचं नाही. असे येत राहते, असे जात राहते, पुन्हा पुन्हा भेटत राहते. ठीक आहे, रस्त्यानं जात असताना अनेक लोक भेटतात. ठीक आहे, जास्त जवळचे वाटले लग्न करून टाकायचं, नाही जवळचे वाटले सोडून टाकायचं. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, कारण माझी गर्लफ्रेंड मला अशीच म्हणे एक डाव का रे म्हणे नित्या कसा बोलतो रे म्हणे तू, हे काही तुझी भाषा आहे का म्हणे. माझी भाषा माझ्या गर्लफ्रेंडसाठी सोडली नाही. म्हणलं ठीक आहे, पाय मी असा आहे, पटत असन तर ठेव, नाही तर मग मी दुसरी पाहतो, वेटिंगवर आहेस म्हणलं तशी. ठीक आहे, तर काही लोड घ्यायचं नाही. तिच्याच्यानं कोणतं घोडं लटकला नाही तर काही पोट्टे लढे तिचा पोट नाही आला अबे बैता टोंड्या. ठीक आहे, तिले मॅसेज सॉरी पिल्लू जानू सॉरी सॉरी सॉरी. ठीक आहे, तर काही असं लोड घ्यायचं नाही. ठीक आहे, तिने ह्या तिले मॅसेज करते 20 वेळा, रिप्लाय येत नाही. मग ह्या सॉरी सॉरीचे 15 वेळा मॅसेज करते. ठीक आहे, मग प्लीज मला माफ कर, अमको झालं डमको लॉय लिहिते. ह्या ते भांडे घासत राहते. ठीक आहे, जर तिनं खरकटं पाणी तुमच्या उरावर फेकलं तर कितीची होय. ठीक आहे का नाही. अगं तमाशेच काय ते भांडे घासत राहते, याला माहीत नाही राहत. तिचा मोबाईल फोन चार्जिंगवर लावून राहते, ह्या फोनच फोन करते तिले. मग त्याच्यात पिल्लू जानू, आता डुकराचे पिल्ले असतात. ठीक आहे, हे 22 वर्षाची घोडमी पिल्लू कसं राहीन बे. ठीक आहे, अब कसं राहीन पिल्लू हे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे, का म्हणलं मी भूतकाळात घडलेल्या घटना वर्तमानात आठवायच्या नाही, नाही तर भविष्य काय होते खराब. ठीक आहे, मग जे झालं ते पावलं, विषय खतम. कायचा हां. ठीक आहे, भूतकाळाचा विषय खतम, झालं गेलं पावलं. काही जास्त लोड घ्यायचं नाही. असे रस्त्यानं बरेचसे लोक भेटत जातात. कदाचित ठीक आहे, जुन्यापेक्षा चांगले लोक नवीन वर्तमानात भेटू शकते. ठीक आहे, त्याचा तुम्ही भविष्यासाठी विचार करू शकता. ठीक आहे, तर नाही भेटले तरी काही विषय नाही. ठीक आहे, नोकरी लागल्यावर मग लय भेटतात. एक नाही भेटत मग असा जत्ता भेटते. मग अशी लिस्ट येते घरी बायोडाट्याची. ठीक आहे, कोणती पाहिजे सिलेक्ट करा. मग पोरगीच नाही, पोरीचा बापही पोट्याच्या मागं लागते. ठीक आहे, मग इथं मागं लागण्यापेक्षा तवा परवडन ना. ठीक आहे, पाहून तर घ्या एक व्या, पाहिले का चाललं, पाहून तर घ्या आमची पोरगी कशी आहे तर बापा. ठीक आहे, तर पहिले कुत्रे विचारत नाही नोकरी लागायच्या पहिले, पण नोकरी लागल्यावर सारे मागं येते. मग आता लक्ष द्या, कशाचे काय पाहताय कशाचे काय पाहताय, कर्त्याचे काय. ठीक आहे, कर्त्याचे मुख्य किती काय 3. ठीक आहे, वर्तमान भूत भविष्य. वर्तमान भूत भविष्य, प्रत्येकाचे 4 प्रकार. किती प्रकार, प्रत्येकाचे किती प्रकार. मग तुमच्या मास्तरड्यानं सांगितले जसं. ठीक आहे, प्रत्येकाचे 4 प्रकार. सिंपल का सांगितला सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, मग इथं बी ठीक आहे, इथं बी सिंपल. मग आता लक्ष द्या, सिंपल पास्ट टेन्स आणि तिथं बी सिंपल फ्युचर टेन्स. समजलं का. सिंपलचे 3, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. याले म्हणते साधा वर्तमान काय, साधा भूत काय, साधा भविष्य काय. प्रत्येकाचे किती 4. 4 तिरी 12. 12 काय पाहायचे आहे, कशाचे, कर्त्याचे. पॅसिवाईसमध्ये कशाचे पाहणार आहे, कर्माचे 8च काय होते, 4 काय होत नाही. कोणते होत नाही, काऊन होत नाही ते बी पाहू. कोणते होत नाही, काऊन होत नाही. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. भाऊसाहेब ठीक आहे, सिंपल झाला. मग त्याच्यानंतर आहे तुमच्या मास्तरड्याने शिकवला कंटिन्युअस. कोणता कंटिन्युअस. स्पेलिंग चुकू शकते, पाहून घेऊ आपण त्याला नंतर. ठीक आहे, कंटिन्युअस याले म्हणते. कंटिन्युअस म्हणजे चालू. आता मी शिकवत आहे, क्रिया काय आहे चालू. मग याले म्हणते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, याले म्हणते पास्ट कंटिन्युअस टेन्स, याले म्हणते फ्युचर कंटिन्युअस. याले दुसरं नाव आहे इंग्लिशमध्ये प्रोग्रेसिव्ह. काय, कधी कधी हे चादल्य हे कधी चादल्य कंटिन्युअस शब्द नाही देणार, हे शब्द देईन. ठीक आहे, खालीलपैकी कोणता काय प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे ओळखा म्हणून. समजलं का. हे बदमाश आहे.
तुम्ही कंटिन्युअसच वाचला, अमय भाई ह्या कोणता काय होय हो, नवीनच शब्द आला हो ह्या, अहो ह्या वाचलाच नाही ना, प्रोग्रेसिव्ह म्हणजे कोणता होतो, पेपर झाल्यावर सोबतीन लिहिजा. अहो मास्तरनं शिकवला तर बया टोंडे तुम्ही वाचला नाही का हो, प्रोग्रेसिव्ह म्हणजे कंटिन्युअस. आपल्या मास्तरने शिकवला, त्यानंतर 25 बंदे घेतले पण शिकवलाच नाही. ठीक आहे, तर आता सांगून राहिलो कंटिन्युअस म्हणजेच कोणता, हा प्रोग्रेसिव्ह. ठीक आहे, ए लक्ष द्या. मग प्रोग्रेसिव्ह, मग आता प्रोग्रेसिव्ह कंटिन्युअस किंवा मग याले म्हणते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर कंटिन्युअस. यालेच म्हणते प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. समजलं का, हे समजलं का. मग ए भाऊ आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, आता हे जे क्रिया हे चालू आहे, काय चालू आहे, कंप्लीट झाली का, कंप्लीट झाली का. अरे भाऊ कंप्लीट झाली का नाही ना, क्रिया काय अपूर्ण. म्हणून ह्या कायले म्हणते चालू वर्तमान काय, चालू भूत काय, चालू भविष्य काय, किंवा अपूर्ण क्रिया पूर्ण झाली नाही. मी तुम्हाला आता सध्या शिकवत आहे, शिकवणं बंद झालं का, बंद झालं का. मग यालेच म्हणते अपूर्ण वर्तमान काय, मी तुम्हाला सध्या शिकवत आहे, हे झालं चालू वर्तमान कायचं वाक्य. आणि यालेच म्हणते अपूर्ण वर्तमान काय, क्रिया पूर्ण नाही झाली म्हणजे काय अपूर्ण आहे. म्हणून याले तिसरं नाव आहे इम्परफेक्ट. इम्परफेक्ट म्हणजे पूर्ण, इम्परफेक्ट म्हणजे अपूर्ण. समजलं का. तिसरं नाव कंटिन्युअस म्हणजेच इम्परफेक्ट. ठीक आहे, मग प्रेझेंट इम्परफेक्ट, पास्ट इम्परफेक्ट, फ्युचर इम्परफेक्ट. एकच ना, एकच काय होय बे तो, 3 नाव आहे. किती नाव आहे, किती नाव आहे, कंटिन्युअस, प्रोग्रेसिव्ह, इम्परफेक्ट. काही बी इन परीक्षेत. समजलं का. मग तो वैकाचा कसा, हे रे पांचट क्रियापदाले आय एन जी त्याच्यात, मी जिंकून सांगेन वैकाचं कसं, आय एन जी तिन्ही याच्यात आय एन जी. पण मग पुन्हा कसा वैकाचा तिन्ही याच्यात येईन, तर कोणता होय हे कसं समजा सर. ठीक आहे, पास्ट कंटिन्युअस होय का फ्युचर कंटिन्युअस होय का कोणता आहे, जन्माचं कसं. ठीक आहे, मग ए भाऊ तिसरा काळाचा प्रकार आहे. सिंपल झाला. ठीक आहे, मग कंटिन्युअस झाला, मग आहे परफेक्ट. काय, हा परफेक्ट. कोणता काय, कोणता काय, ए कोणता, हा कोणता काय, परफेक्ट. ठीक आहे, कोणता काय, हे कोणता काय, हा परफेक्ट. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. काय म्हटलं, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. जमन. ठीक आहे, अरे जमन का, हा. मग आता परफेक्ट झाला, परफेक्ट म्हणजे पूर्ण, परफेक्ट म्हणजे पूर्ण. ठीक आहे, या सोबती आला म्हणजे सर का करत आहे जी, अबे यार आत्ताच चहा घेऊन झाला, थोडा वेळ अगोदर आला असता तर अर्धा पेलो असतो. ठीक आहे, आत्ताच माझा चहा घेऊन झाला, लगेच थोड्या वेळ अगोदर जर क्रिया कंप्लीट झाली असेल तर दाखवायची पूर्ण वर्तमान काळात. तिथे मी सगळं सांगतो, ते काही टेन्शन न घेऊ, ते मी जिंदा हूँ तब तक सब मिलेगा. ठीक आहे, डोंट टेक अ लोड. फक्त पहिले समजून घ्या 4 काळ कोणते आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण झाली दाखवून, पूर्ण म्हणजे काय दाखवून, हां इनकम्प्लीट नाही राहणार. इनकम्प्लीट आहे म्हणजे काय, क्रिया चालू आहे. समजलं का. मग पहिला आहे सिंपल, दुसरा आहे कंटिन्युअस, तिसरा आहे परफेक्ट आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस. मग याले का म्हणन, याले पुन्हा म्हणन परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. का म्हणन, अबे कंटिन्युअस म्हणजेच का प्रोग्रेसिव्ह. आता याच्यात दोन्ही मिक्स आहे, कॉकटेल देशी प्लस ओढका, दोन्ही मिक्स आहे ना याच्यात. याले म्हणते रीती वर्तमान काय, रीती भूत काय आणि रीती भविष्य काय. याले मराठीत पुन्हा दुसरं नाव आहे चालू पूर्ण. चालू पूर्ण वर्तमान काय, चालू पूर्ण भूत काय, चालू पूर्ण. म्हणजे याले म्हणते साधा, काय म्हणते, याले म्हणते चालू. आहे का तुम्ही, अरे तुम्ही चालू आहे का, हा चालू आहे तुम्ही कोणासोबत, अबे चालू आहे तुम्ही का मेले का गेले का, वरत बंद पडा खतम. चालू ठेवा स्वतःले, हा
ठीक आहे. मग त्याच्यानंतर पूर्ण, काय म्हणलं, पूर्ण, आणि त्याच्यानंतर चालू पूर्ण. ठीक आहे, चालू पूर्ण किंवा यालेच म्हणते रीती. का म्हणते, का म्हणते, ठीक आहे. वर्तमाना, आता लक्ष द्या, सोट्टो इकडे पहा. हे जे चार काय आहे, हे भूतात बी येते, हे वर्तमानात बी येते, आणि हे भविष्यात बी येते. याचे हे चार. मग प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. मग सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. काही प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम. कशाचे काय पाहत आहे, कशाचे काय पाहत आहे, किती काय, किती काय, किती काय, कोणाचे, कोणाचे, किती काय, किती काय, कोणाचे, 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 कर्त्याचे 12 काय, कर्त्याचे किती काय, कर्त्याचे काय किती, कर्त्याचे काय किती, 12 कर्त्याचे काय आहे. कर्माचे किती पाहणार आहे, 8. कायच्यात पाहणार आहे, स्पेशल चॅप्टर आहे कोणतं, चेंज द वाईस, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह वाईस. आणि हे जे काय पाहू 12 आहे, हे यालेच म्हणते ॲक्टिव्ह वाईजचे वाक्य, म्हणजेच कर्त्याचा काय, त्याचं पॅसिवाईज करा. हे जे 12 काळात कोणतंही वाक्य येईन याच्यात, हे ॲक्टिवाईजचं वाक्य राहील. पॅसिवाईज म्हणजे मग कर्माचे काय, कर्माचे किती, 8. किती, किती, किती काय पाहायचे आहे आपल्याला, अबे किती काय पाहायचे आहे, 12. कायचे, कर्त्याचे. टेनचे मुख्य, कायाचे मुख्य 3 प्रकार, वर्तमान, भूत, भविष्य. का सांगितलं, भूतात घडलेल्या घटना वर्तमानात आठवायच्या नाही, नाही तर का खराब होते, भविष्य. जे झालं गेलं पावलं. ठीक आहे, म्हणून काही विचार करायचा नाही. आलं आयुष्यात कोणी गेलं सोडून, काही रिग्रेट विग्रेट काही मनात ठेवायचा नाही. चालूच असते आयुष्यात असं कमी जास्त, चढ उतार, त्यालाच तर आयुष्य म्हणते. आयुष्य जगण्याची मजा तवाच आहे का आयुष्यात चढ उतार आले पाहिजे. ठीक आहे, असं प्लेन आयुष्य नाही पाहिजे समृद्धीसारखं. ठीक आहे, का आयुष्य प्लेन समृद्धीसारखं पाहिजे नाही, अपघात होण्याचे प्रचंड चान्सेस असतात. म्हणून आयुष्य कधीही समृद्धीसारखं सरळ बिना चढ उताराचं नसावं. ठीक आहे, म्हणून आयुष्यात चढ उतार आले पाहिजे. आपण आयुष्य जगत असताना तवाच आयुष्य जगण्याची मजा येईल जेव्हा आयुष्यात आपल्या सुखदुःख येईन, येणारे लोक काही सोडून जाईन, पुन्हा नवीन लोक भेटतात चांगले चांगले. ठीक आहे, त्याचं स्वागत करा. का करा, स्वागत करा. म्हणजे असं नाही गरजेचं का, ठीक आहे माझं इंटेन्शन तिकडंच आहे, माझ्यासारखे लोक पण भेटू शकतात. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. मग वर्तमानाचे 4, भूताचे 4 आणि भविष्याचे 4. तर याचे नावं म्या 2 अजून सांगितले. कोणते, प्रोग्रेसिव्ह आणि हां, ठीक आहे, हे लक्षात ठेव जा. प्रोग्रेसिव्ह आणि इम्परफेक्ट. इम्परफेक्ट म्हणजे, इम्परफेक्ट म्हणजे अपूर्ण. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. आता त्याच्यातला पहिला काय चालू करू, कोणता काय, डुकरेव कोणता काय. मग आपल्या आवडी, आपल्या मास्तरचं आवडीचं वाक्य होतं, आय इट मँगो. का होतं, अबे का होतं, आय इट मँगो. अबे हे वाक्य घेणं आपला मास्टर द्या. ठीक आहे, आणि हेच वाक्य एका डब्यात दे लिहून, आय इट मँगो, आय एम इटिंग अ मँगो, आय हॅव इटन मँगो, आय हॅव बीन इटिंग अ मँगो, आय इट मँगो, आय वॉज इटिंग अ मँगो, आय हॅड इटन अ मँगो, आय हॅड बीन इटिंग अ मँगो. मग फ्युचरचे, आय शाल इट अ मँगो, आय शाल. ठीक आहे, आय शाल. ठीक आहे, मग त्याच्यानंतर अबे आय शाल बी इटिंग अ मँगो, आय शाल हॅव इटन अ मँगो, आय शाल हॅव बीन इटिंग अ मँगो. झाले. हा डबा दे करून आपल्याला टिफिनचा, टडांग 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 टडांग. हा पोट्टे घोटे, त्यालाही त्याच्यावर तर काही समजे नाही. दीज आर ऑल. असं जर वाक्य परीक्षेत आलं, परीक्षेत आय रिकामी जागा कंसात इट अ मँगो, हे टोटली वाक्य ग्रॅमॅटिकली काय आहे, चूक आहे. 12 काय भरता येते याच्यात, किती काय भरता येते, किती भरता येते. मग इथं इथं काय येईन, जिंकून येईन. इथं जर यस्टरडे शब्द आला, का आला बे डोकरेव, का आला. इथं जर यस्टरडे शब्द आला, यस्टरडे,
ठीक आहे. ह्या शब्द सांगते वाक्याचा काय, इथं कोणता भराचा. येस्टरडे म्हणलं का साधाभूत काय, पण लगेच आठवलं पाहिजे. हे पहिलं रूप देते कंसात, दुसरं रूप याचं. ठीक आहे. कर्जा, ए चोट्टे इटड, आ इटड मँगो येस्टरडे. डुकऱ्या त्या मँगो बंदाच्या बंदा मुस्काटात नाही कुचकीन ना तुया, तुनं काय इटड भरलं. ठीक आहे. तुले जर हे माहीत नसेल तर तुया डोंगा डुबला. ठीक आहे. डुबणीस आहे तुले दे. ए हे शिकवायचे नाही राहिले. पहिलं रूप दुसरं रूप जीव द्या. ठीक आहे. नसन देत आहेत तर मी नेतो वरतं चौथ्या मजल्यावर. ठीक आहे. वरतं उभा करतो. ठीक आहे. मागून धावत येतो, बाजूला लोक फक्त. ठीक आहे. नाही तर मीच खालतो. ठीक आहे. तर पहिले सांगून राहिलो हे शिकवायचे दिवस नाही आहे. हे तुम्हाला पाहा लागेल पहिलं रूप दुसरं रूप कोणतं आहे. तरी मला माहीत आहे तुमची लायकी, तरी काही शब्द सांगेन मी. ठीक आहे. मग इथं काय येते, आय एट, एट ईटचं दुसरं रूप. आणि तिसरं रूप इथे इटन. माहीत आहे का, ईट. ठीक आहे. एट आणि इटन. समजलं का. हां माहीत आहे का नाही. हां नाही तर बस हां काही बी ईडी लावा. ईट इटड. आपल्या बापाचीच खेती वय. वर्कडं होते ठीक आहे बा. ठीक आहे. पण काही होते का नाही, असं काही करायचं नाही. ते बरोबर पाहिजे रे बा. मग जर इथं शब्द आला नाऊ काला, हा ह्या सांगते इथं काय कोणता भराचा आहे. जसा जिंकून बदलला कायाचं रूप बदललं. मी प्रत्येक वाक्यात जिंकून येईन म्हणलं. म्हणजे नाव सांगते. नाव म्हणजे आता मी गेलो का करत आहे, अबे यार आंबा खात आहे, उष्टा झाला, जाऊ दे आता मीच पण नव्हतो. ठीक आहे. तो का म्हणते का करत आहे, त्याला विचारलं आता तू का करत आहे, तो म्हणते आय एम इटिंग. हा या नाव सांगते. नाव वाक्यात आला. वाक्याचा काय चालू वर्तमान काय. मग चालू वर्तमान कायचं नेम आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर व्ही प्लस आय एन जी. सब्जेक्ट प्लस आय साठी एम. ठीक आहे. आणि क्रियापदाले आय एन जी. मग आय एम इटिंग अ मँगो नाव. ज्याले भाषा गिषा बी शिकायची आहे हे बेसिक इंग्लिश ग्रामर कवा आय एन जी लावायचं, कवा बी उधडाचं नाही. ठीक आहे. आय एम लव्हिंग यू गिन नाही होत. मी तुझ्यावर प्रेम करत आहे. काहून काल नव्हता करत का, आताच करायला लागलो. ठीक आहे. समजलं का. आय लवड यू गिन होत नाही. समजलं का. एल ओ व्हीडिंग करायचं नाही. पहिले सांगून राहिलो. आय लव यू असंच होते. पहिले करत होतो, आताही करत आहे. समजलं का. समजा 10वीचं पाखरू एखादं आपण प्रेम करत असलेलं असं समोरून गेलं पाखरू, तर असं प्रेम उपयोग नाहीत का. आणि आम्ही लग्न झालं आणि तिचं आता का पाहुण्याला भेंड. ठीक आहे. तर मग ठीक आहे. ते प्रेम होय. पहिलं असो दुसरं असो लाईनीत तिसरं असो, प्रेम प्रेम असते. ते कधीच कमी होत नाही. प्रेम पहिलेही होतं, आताही आहे, नंतरही राहील. आय लव यू. आय एम लव्हिंग यू गिन होत नाही. ठीक आहे. मी तिच्यावर प्रेम करत होतो की नाही. ठीक आहे. नेहमीच असते. का असते, त्याला भूतकालीन रूपच येत नाही. ठीक आहे. तसं करायचं बी नाही. का होत नाही का होते हे मी सांगेन. ठीक आहे. मग हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर जिंकून बदललं का लगेच कायचं रूप बदल. आणि जिंकूनच सांगन तुम्हाला, दुसरं काहीच सोल्युशन नाही आहे. प्रत्येक वाक्यात इंग्लिशच्या काही जिंकून काय भरायचं आहे. तर त्याला माहीत आहे तुम्ही किती दलिंदर आहे. असं मी इंग्लिश ग्रामर कुठं शिकलो नाही 10वीपर्यंत. असं मी फक्त आणि फक्त MPSCच्या परीक्षा द्यायला लागल्यावर शिकलो. कारण MPSC UPSC लय शिकून जाते माणसाला आयुष्यात. लय का लय हे काहीच नव्हतं. कीच गेली. मग मी तुम्हाला सांगतो कुठून 35 मार्क आहे आपल्याला. 12वीत 36. फर्स्ट इयरमध्येच मला 61 मार्क आहे. त्याच्यात बी 11वी 12वीत पॅरेग्राफमधून लिहा असे होतो. पॅरेग्राफमधून खालची उत्तरं शोधा. ठीक आहे. पण फर्स्ट इयरले डायरेक्ट उत्तर लिहा लागे वाचून चॅप्टर पाठ करून येऊन. तर सालं म्या का लिहिलं मलाच नाही माहीत. तर कदाचित त्याची बायको गिको आनंदात असन, त्याच्यामुळे तो आनंदात असन. कदाचित त्यानं जास्तीचे मार्क टाकले असन. मला वाटते माझं एकही वाक्य त्याला समजलं नसन. ठीक आहे. असं होऊ शकते. ठीक आहे. म्हणून त्यानं मला 61 मार्क दिले 100 पैकी. मलेच कसे भेटले मलेच काहीच समजलं नाही. मला सर्वात जास्त PCM सोडून इंग्लिशमध्ये मार्क आहे. BSCच्या PCM सोडून मला मार्क 61 इंग्लिशमध्ये जास्त आहे. बाकी सब धिंगाणा आहे. ऑल टोटल BSc माय ॲग्रिगेट मार्क इज 51.70. ठीक आहे. आय एम मेरी स्टुडंट.
फ्रॉम JB सायन्स कॉलेज विथ 51.7, ठीक आहे, 70%. ठीक आहे, तर एवढे मला पर्सेंटेज भेटले होते. किती? आणि आय एम BSc लगातार 4 वेळा फेल. समर विंटर समर विंटर समर विंटर समर विंटर. लगातार आहे, लगातार. लोक तरी 1 वेळा नापास होते. म्हणून लोकांना नापास झाल्याच्या मार्कलिस्टा फाडून टाकते. लोक 25 ठेवते. मी नापास झालेल्या लटकून ठेवले आहे मस्त. ठीक आहे, लॅमिनेट गिमिनेट करून. जर कोणं म्हणलं काय, कारण आता स्टेजवर गेल्यावर मास्तर फोकणाऱ्यात आणते म्हणते साला. ठीक आहे, लोक खोट्या डिग्र्या सर्टिफिकेट सादर करते लोकांसमोर. मी फेल झालेलं दाखवतो. ठीक आहे, बिकॉज आय एम फेल्युअर. ठीक आहे, तर काऊन ठेवल्या? आता जर स्टेजवर गेलं तर लोकांना विश्वास नाही बसत. फोकणाऱ्यात आणते म्हणते ह्या खरंच फेल असं का म्हणते, एवढं नॉलेज आहे म्हणते, ह्या एवढा ज्ञान पासते म्हणते लोकायले अनेक व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ह्या नापास बाप्पा. मी एक दिवस फेसबुकवर टाकल्या होत्या मॅम 2-3 वर्षाच्या अगोदर मार्कलिस्ट. तर हे याच्यासाठी का जपून ठेवल्या का लोकायले विश्वास बसत नाही. ठीक आहे, आणि तुम्ही बी MPSCची परीक्षा पासगीत झाली, इंटरव्ह्यूपर्यंत गेले तर जपून ठेव जा. लोक उत्तर मागते, फेकत असं साला म्हणते, ह्या कुठे इंटरव्ह्यूला गेला बे, पुण्यात तिथं कारभार करे असं म्हणते म्हणून नापास झाला म्हणते. ठीक आहे, तर त्याला ठेव जा, हे पास आले इंटरव्ह्यूचं लेटर आहे. ठीक आहे, नाहीतर लोक लय बदमाश आहे बरं. लोक तुमच्यावर कवडीचा विश्वास करत नाही. तुम्ही सांगा त्याला का मी PSIचे 3 इंटरव्ह्यू देऊ, का आहे तुझ्यापाशी प्रूफ? ठीक आहे, तर प्रूफ पाहिजे ना. हॉल तिकीट, ठीक आहे, कायचं फिजिकलचं, आणि मार्कलिस्ट बी भेटते मग सगळ्या रिझल्ट लागल्यावर का किती स्कोअर होता तुमचाले पहिल्या पेपरले आणि सेकंड पेपरले. ठीक आहे, तर मग असं आहे. हे भरता येईन का बरोबर? अरे भाऊ भरता येईन का? काळ्याचे किती प्रकार? 5. मुख्य किती प्रकार? 3. प्रत्येकाचे किती? 4. असे किती प्रकार पाहायचे आहे? कशाचे पाहायचे आहे? कशाचे पाहायचे आहे? कशाचे पाहायचे आहे? कर्त्याचे काय? कशात? टेन्समध्ये. आणि पॅसिवाईजमध्ये कर्माचे काय? किती? 8. जमन. हे जमन का? मग आता त्याच्यात पहिला काय पाहू आपण? प्रेझेंट टेन्स. कोणता? प्रेझेंट टेन्सचा नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समध्ये वर्तमान काय? वर्तमान काळातला पहिला काय? सिंपल प्रेझेंट टेन्स. नियम आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा नियम आहे, सब्जेक्ट प्लस क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा ईएस प्रत्यय. आता सर यस किंवा ईएस कवा लावायचा? तर जेव्हा लक्ष द्या बे, क्रियापदाले यस किंवा ईएस केव्हा लावायचा? जेव्हा कर्त्याचं रूप ही, सी, इट, पोट्याचं नाव किंवा पोट्टीचं नाव, पोट्याचं नाव किंवा माणसाचं नाव किंवा बाईचं नाव, गणपत, शामराव, सोम्या, गोम्या, तिम्या, ठीक आहे, धन्या, ठीक आहे, प्रशांत, वैशाली, सारिका, स्मिता, समजलं का? काल आलती शिल्पा. ठीक आहे, पोट्याचं नाव पोट्टीचं नाव असो तर क्रियापदा साध्या वर्तमान काळात क्रियापदाच्या मूळ रूपाले यस किंवा यस. ही गोज टू स्कूल, ही गोज टू स्कूल, आणि आय गो टू स्कूल. समजलं का? ही, सी, इट करता असन तर क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा यस लावायचा, नाही तर लावायचा नाही. कुठं लावायचा आणि कुठं नाही लावायचा ते बी मी सांगतो. काय नियम बोबला? सिंपल प्रेझेंट टेन्सचा नियम, सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं मूळ रूपीन, नाही तर त्याला यस किंवा यस. यस यस कवा लावायचं? करता ही, सी, इट, पोट्याचं नाव किंवा पोट्टीचं नाव, पंचफुला, चंपा, चमेली, ठीक आहे, गणपत, श्याम्या, गोम्या, तिम्या, यस किंवा यस. काय नियम बोबला? सब्जेक्ट प्लस क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा बोबला मूळ रूपाला यस किंवा यस. बोबला बोबला यस किंवा यस. बोबला सब्जेक्ट प्लस क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा यस प्रत्यय. ठीक आहे, मग पाहता केव्हा यस यस लावायचा? जर करता ही, सी, इट, पोट्याचं नाव पोट्टीचं नाव, विशाल आलं, वैशाली आलं तर यस किंवा यस. मग ही, सी, इट, ही गोज, ठीक आहे, सी गोज, विशाल गोज, वैशाली गोज, ठीक आहे, ही कम्स. पा इथं यस लागलं, कधी यस लागते कधी यस लागते, इथं यस लागलं. ठीक आहे, यस किंवा यस केव्हा लावायचं? करता ही, सी, इट असेल, पोट्याचं नाव किंवा पोट्टीचं नाव. जर करता आय, वी, यू, यू ते असेल,
अय उई उई दे नाही चोट्या, नाही तर करा इलू इलू दे. ठीक आहे. जर करता आय उई यू यू दे. बोमला चांगला बोमला. जर करता बे, जर करता आय वी यू यू दे असन तर क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं. आय गो, वी गो, यू गो, दे गो. समजलं का? बट ही गोज, सी गोज, इट गोज. जे बरं वाटते ना ते घ्यायचं. ही गो, ही गो, ही गो, ही गो. नो नो, ही गो नाही, ही गोज, ही गोज. लहानपणापासून जे म्हणलं ते बरं बरं वाटलं, बरं पण ना असं. ही गोज, सी गोज, इट गोज. विशाल गोज, वैशाली गोज, स्मिता गोज, अश्विनी गोज, धन्या गोज. पोट्याच नाव पोट्टीच नाव असं क्रियापदाच्या मूळ रूपाला यस यस. करता जर आय वी यू यू दे असन तर का लावायचं? का लावायचं? हां, मग आता इथं पहा. हे मग आय डू. ठीक आहे. आय गो, आय राईट. रूप घेतले क्रियापदाचे. वी डू, वी गो बदलत नाही. यू डू, यू डू, यू गो. आणि थर्ड पर्सन ही सीट. ही गोज, सी गोज, इट गोज. ही राईट्स. इथं पहा, इथं राईट आलं, इथं राईट्स. ठीक आहे. मग ही डज, सी डज, इट डज. इथं काय आलं? आय डू, वी डू, यू डू. ठीक आहे. मग दे डू. ठीक आहे. इथं बी नाही लागत. आय वी यू यू, आय वी यू यू दे असन तर क्रियापदाचं मूळ रूप. ही सी इट असन तर यस किंवा यस. जमन हे, जमन हे. काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? अरे भाऊ काही प्रॉब्लेम? ओके मध्ये, ओके मध्ये जमन. अरे ओके मध्ये जमन का? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नसायलाच पाहिजे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. मग तुम्ही कसं ओळखायचं? तर एव्हरीवाला कोणता शब्द आला वाक्यात? तर वाक्याचा काय? साधा वर्तमान काय? एव्हरी संडे, एव्हरी मंडे, एव्हरी ट्यूजडे, एव्हरी हप्ता, एव्हरी वीक, एव्हरी महिना, एव्हरी इयर. एव्हरीवाला कोणता शब्द आला? तर पन्नावून द्या. वाक्याचा काय? साधा वर्तमान काय. याले म्हणते जिक्कून. हे जिक्कून मी सांगणार आहे. हां, ढीकभर जिक्कून आहे याचे. किती? ढीकभर. मग आता लक्ष द्या रे. ए इथं रिकामी जागा येते अशी. ठीक आहे. ए इथं रिकामी जागा येते अशी. ठीक आहे. इथं भराचं का? आता लक्ष द्या. मग आय रिकामी जागा. गो टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज शाळेत जातो. काहीच नाही. आय नंतर क्रियापदाचं मूळ रूप गो. आय गो टू स्कूल एव्हरी डे. संपलं. पण स्मिता रिकामी जागा. गो टू स्कूल एव्हरी डे. स्मिता म्हणजे पोट्टीचं नाव आहे. लगेच ए साधा वर्तमान काय? आणि साध्या वर्तमान काय? स्मिता आहे म्हणून यायला का लागन? मग स्मिता गोज टू स्कूल एव्हरी डे. समजलं का? स्मिता म्हणजे सी. स्मिताला सी घ्यायचं, पोट्याच्या नावाले ही घ्यायचं. मग सी गोज टू स्कूल एव्हरी डे. समजलं का? हे समजलं का? मग ही रिकामी जागा राईट्स अ लेटर टू हिज फादर एव्हरी संडे. त्याच्या ठीक आहे. आणि बापाची आठवण तवाच येते जेव्हा पैसे संपते. तोपर्यंत तुम्ही बापाला फोन करत नाही. बापाचा येते, बाबू बरं आहे, चांगला अभ्यास चालू आहे ना? मग माय करते नाही तर तुमची. ठीक आहे. बरं आहे, टिफिन गिफिन बरं आहे ते रे? हां, चांगला खात पीत जा. ठीक आहे. अभ्यास गिभ्यास करत असतं का? हो आहे, करतो ना. ठीक आहे. हो हो हो, या फोनवर बोलत राहते. आईला सांगते हो करतो ना. ठीक आहे. मग पैसे गिसे आहे रे? हो आहे आहे. पैसे संपले तेव्हा त्याला बाप आठवते. मग लगेच बाबा थोडेसे पैसे टाकून दे जाजी. ठीक आहे. संपले. ते सर मागत होते फी, ते बी देऊन दे जा. ठीक आहे. तोपर्यंत बाप नाही आठवत. बाप पैसे संपल्यावर आठवते. मग तेव्हा बापाले पैशासाठी काली ते पत्र, तेव्हा फोन नव्हता. ठीक आहे. ही रिकामी जागा राईट अ लेटर टू हिज फादर एव्हरी संडे. दर रविवारी तो त्याच्या बापाले पत्र लिहित होता. ठीक आहे. पत्र लिहिते. मग आता जसं मला दिसलं एव्हरीवाला कोणता बी शब्द आला. वाक्याचा काय? साधा वर्तमान काय. मग ही साठी काही क्रियापदाच्या मूळ रूपाले यस किंवा. मग ही राईट्स अ लेटर टू हिज फादर एव्हरी संडे. खाली तर 4 ऑप्शन राहील. 4 अलग अलग कायचे. समजलं का? समजलं का? जमन का? हे काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? याचे जिक्कून कोणते आहे हे आपण उद्या पाहू. का म्हणलं? का? हां, लय आहे जिक्कून. का आहे? जिक्कून लय आहे. जमान हे जमन का? बे पोट्यो इंग्लिश ग्रामरची नवीन बॅच डुकरीवर सुरू झाली आहे.
ठीक आहे. नवीन कॅमेऱ्यावर, नवीन डिजिटल बोर्डवर, जुन्या मास्तरसहित. ज्याले ऑफलाईन बंदा मास्तर पाहायचा आहे वर्धे त्या क्लास लावा. ज्याले मास्तर अर्धा पाहायचा आहे त्यानं घरच राहा आणि ऑनलाईन पॅकेज घ्या. फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि मोकळे व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटीन. आपलं पॉलिटीचं पुस्तक आलं आहे, पाहिजे असेल तर बुक करून घ्या. फिनिक्स अकॅडमी ॲपवरून 8 दिवसात पोस्टानं पोचून जाईल. 130 रुपयाची क्लास नोट्स आहे, पाहून घे जा.